बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या कारवर दगडफेक तर हाके समर्थकांनी भिरकावली चप्पल। विजय सिंह पंडितांचे समर्थक आणि हाकेंचे समर्थक आमने सामने। आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे। सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून बैठकीचं आश्वासन। बोगस गोशाळा आणि कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत सुरू होतं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज मिळणार खुशखबर। गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी डिसेंबर महिन्याचा होणार पगार। प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता। गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांची दिवा स्टेशनवर उसळली तुफान गर्दी। 350 पेक्षा जास्त रेल्वे सोडूनही कोकणवासियांचे हाल संपेना। आणि गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा फर्स्ट लुक समोर, तर जीएसबीच्या श्रीमंत महागणपतीचं पहिलं दर्शन संपन्न। सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। गणेशोत्सवाकरता मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे आणि कल्याण तसंच डोंबिवली शहरातून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय कोकणात निघालेले आहेत आणि दिवा रेल्वे स्थानकातून दिवा सावंतवाडी, दिवा चिपळूण, दिवा खेड अशा गाड्या सोडल्या जातात। या गाड्यांना कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। गाडी पकडण्यासाठी 10 ते 12 तास आधी येऊन नागरिक प्रतीक्षा करतायत आणि यातही कोकणवासियांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। तर यंदा रेल्वे प्रशासनानं कोकणाकरता 350 पेक्षा जास्त गाड्या सोडलेल्या आहेत। काही रोज तर काही साप्ताहिक या गाड्या सोडल्या जात आहेत। त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी दिसलेली आहे। गणेशोत्सवाकरता कोकणवासीय निघालेले आहेत। मी दिव्याला आहे दिवा रेल्वे स्थानकावरती। सावंतवाडी ट्रेन जी आहे, दिवा सावंतवाडी ट्रेन जी या ट्रेनला जर आपण पाहिलं तर गर्दी आहे। रात्री ही ट्रेन आली होती, या रात्रीपासूनच या ट्रेनमध्ये बसून अनेक प्रवाशांनी जे आहे तिथं त्यांची जागा पकडली होती। आजचा खरं पाहायला गेलं तर तसा दिवस त्यांच्या गावी जाऊन त्यांना झटकीपट बाप्पाची त्या ठिकाणी आगमनाची तयारी करावी लागणार आहे किंवा घरच्यांनी तयारी केली असेल त्यामध्ये जाऊन सामील व्हावं लागणार आहे। कारण का एक दिवस आधी गणपती बाप्पा आणतात, त्यानंतर त्याची आरास तयार करतात आणि तिथून पुढं सगळा सण सुरू होतो। पण रेल्वेची सेवा असेल किंवा बस सेवा असेल, हे सगळं जाण्याकरता अनेकदा वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। आता ही ट्रेन जी आहे ती दादा किती वाजता ट्रेन आली? काल किती वाजता ट्रेन आली? माहित नाही, मी लेट आलो होतो। दादा किती वाजता ट्रेन आली? किती वाजता आली? आज 8:30 कालची ना? कालची ही 8:30 वाजता रात्री 8:30 वाजता आली। दादा किती वाजता ट्रेन आली? 8:30 वाजता रात्री। तुम्ही रात्रीपासून बसलाय? रात्रीपासून बसलो। नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळे प्रवासी आहेत, आपण यांच्याशी बोलतोय, पण खरं तर रात्री 8:30 वाजल्यापासून हे सगळे प्रवासी चाललेले आहेत। गाडी इथं उभी आहे आणि त्या गाडीमध्ये आपल्याला जागा कशी मिळावी याकरता प्रवाशांनी रात्रीच येऊन इथं रांग लावल्या होत्या आणि त्यानंतर प्रवासी जे आहेत हे त्यांच्या गाडीमध्ये चढलेत आणि नंतर पुढे जाऊन जे आहे ते प्रयत्न करतील। अनेक इथं तरुण मंडळी आहेत, ती गावाला चाललेली आहेत गणेशोत्सवाकरता। मित्र गावाला चाललाय? हो हो। ट्रेन कधी पकडली तू? मी आता 5:30ला। 5:30 ट्रेन कधी आली होती? ट्रेन रात्री झालेली होती, बऱ्याच लोकांनी रात्री रांग लावून ट्रेन पकडलेली आहे। पकडलेली। दरवर्षीची कसरत आहे? दरवर्षी प्रत्येक वर्षाची तीच कसरत। दरवर्षीची कसे काय तुमचं म्हणजे या ट्रेन मध्ये यावं किंवा ट्रेनला जागा मिळावी म्हणून कशी नियोजन असतं? आता सर्व लाईन लावतात जागासाठी, येऊन उभे राहतात, मग नंतर जागा पकडतात। तर सकाळी मग भीड असलं काय भेटत नाही आतमध्ये चढायला। जवळपास 12 तास या ट्रेनमध्ये तुम्ही रांग लावून उभं राहता किंवा
त्या ट्रेनची वाट पाहता 12 तास आणि त्या 12 तासानंतर पण बसायला जागा मिळत नाही. बसायला तर मी तर आता 15 मिनिटं अगोदर आलो पण जे बाहेरचे येतील रात्रभर म्हणजे रात्री 12 वाजता. तर आपण पाहतोय गणेशोत्सवाकरता मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे असेल किंवा कल्याण, डोंबिवली या शहरातून कोकणवासीय कोकणात जाण्यासाठी निघालेले आहेत. दिवा रेल्वे स्थानकातून दिवा सावंतवाडी, दिवा चिपळूण आणि दिवा खेड अशा गाड्या सोडल्या जातात आणि या गाड्यांना कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तर या गाड्या पकडण्यासाठी 10 ते 12 तास आधी येऊन नागरिक प्रतीक्षा करतायत. आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ता नेमकी दिवा रेल्वे स्थानकावर काय परिस्थिती आहे त्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिवा रेल्वे स्थानकावरून दिवा सावंतवाडी ही गाडी पकडण्याकरता रात्रीपासून ज्या कोकणवासियांनी रांग लावले होते किंवा फिल्डिंग लावली होती त्यांची ट्रेन निघाली. पण आता दिवा रेल्वे स्थानकावरती ही दिवा चिपळूण लोको ट्रेन जी आहे ती ट्रेन आलेली आहे आणि ही ट्रेन येतानाच इथं पाय ठेवायला जागा नव्हती. मोठ्या प्रमाणात लोकांनी जी आहे ती गर्दी केली होती आणि जशी ट्रेन येते धावत्या लोकलमध्ये हे धावत्या ह्या रेल्वे गाडीमध्ये हे सगळे कोकणवासी जे आहेत ते चढलेले आहेत आणि घरून कंटिन्यू दिवा चिपळूण ही गाडी आहे. गाडी जेव्हा आली रेल्वे स्थानकावरती धावत्या ट्रेनमध्ये लोक जी आहेत त्यांनी ट्रेन पकडली. अगदी लहान बाळांना घेऊन या ट्रेनमध्ये चढलेल्या आहेत. गाडीमध्ये बसायला जागा मिळते की नाही किंवा गाडीमध्ये आतमध्ये शिरायला मिळते कारण इथपासून सुरुवात आहे. तर इथे पाहिलं तर इथंच गर्दी आपल्याला पाहायला मिळते की दरवाज्यावर एवढी गर्दी आहे आणि बऱ्याच लोकांना जागा नाही मिळाल्यामुळे त्यांनी बाहेरच आपलं बसस्थान मांडलेलं आहे. आता कुठल्या गाडीने जायचं किंवा कसं जायचं ते त्यांना कल्पना नाही किंवा ते ठरवतील. दादा तुम्ही ट्रेन पकडली, चालू ट्रेन पकडली तुम्ही? चालू नाही पकडली, थांबल्यावर पकडली. पण काय गर्दी किती आहे, गाड्या जास्त सोडायला पाहिजे होत्या. गणपती सीझन कोकणात म्हणजे गणपती सीझन जास्त महत्वाचं असतं. काय गाड्या असा पाठोपाठ सोडल्या पाहिजे. अवशी जागा नाही मिळाली, नाही मिळाले या अर्धी माणसं आतमध्ये आहेत. काय झालं सगळं पण जिथे जागा मिळते ते थांबणं गरजेचं आहे ना. हे अशा पद्धतीनं कोकणवासींची एक वेगळी कसरत असते की अर्धी लोक इकडे अर्धी लोक तिकडे त्यांना शोधण्यामध्ये बराच वेळ जातो आणि बरेच लोक जी आहेत मग यामुळे बाहेर जातात. हे बघा आता जागा आतमध्ये मिळाली होती पण यांची लोक जी आहेत तर का बाहेर आला ना आता उतरायचं आम्हाला. मी सोडायला आलो होतो मित्राला सोडायला आला. मिळाली जागा त्याला? हो भेटली धावताना भेटली. धावत पकडली. चालत ट्रेन धावती ट्रेन पकडली. खूप गर्दी आहे पण वाटत नाही की जीवघेणा प्रवास आहे तर जीव घेण्या प्रवास आहेच. आता काय पण शेवटी काय बोलतात ना कोकणी माणसाला एक गावाला जायची ओढ असते त्यामुळे त्याला काय आता प्रवासाची काय एवढं हे वाटत नाही. आता सवय झाली अशा प्रवासाची. हो सवय झाली. आतमध्ये शिरायला जागा नाही आता. हो शिरायला तुम्ही तर बघतात कशी मित्राला सोडायला गेला पण तुला बाहेर पडताना किती कसरत करावी लागली. खूप म्हणजे अक्षरशः एकदम लोकांना आता बसायला पण उभं राहायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे. इथं किती गर्दी आतमध्ये? भरपूर गर्दी आतमध्ये. मग कसे काय मित्र तू बाहेर का आलास? दादा तर किती गर्दी आतमध्ये? गर्दी कशी आहे? गर्दी भरपूर गर्दी आहे. आम्हाला उभं पण राहायला लागतं. सकाळी 4 वाजता येऊन इकडे ती गाडी सोडली आणि नंतर ह्या गाडीला मी इकडे बाहेर आले. सावंतवाडी गाडी जी आहे त्या गाडीला यांनी जाण्याचा प्रयत्न केला जागा मिळेल म्हणून पण ती जागा मिळाली नाही. त्याच्यात जागा भेटलेली नाही. 4 वाजता आलेलो त्या गाडीसाठी जागा भेटली नाही. मग त्याच्यातून निघाला मी इकडे लाईनला उभं राहिलेले. गर्दी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. आतमध्ये आल्यानंतर इथं बसण्याची जागा जिथे मिळेल तिथे बसण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जर पाहिलं असेल तर मधल्या पॅसेजमध्ये पुढे जागा नाही मिळाल्यामुळे या मधल्या पॅसेजमध्येच कोकणवासी जे आहेत ते बसलेले त्यांनी बसताना मांडलंय. दादा दरवर्षीच परिस्थिती असते? दरवर्षी अजूनपर्यंत आम्ही आता 10-15 वर्ष प्रवास करतोय. अजूनपर्यंत परिस्थिती काय बिघडलेली नाही. तशी आहे तशीच आहे अजूनपर्यंत. ही प्रगती कधी बदलणार आम्हाला अजून समजत नाही. पहिली दुसरी सरकार होती आता मोदी सरकार आली तरी पण तसंच आम्ही चाललोय. ताई तू किती वाजता आली? मी सकाळी 6:30ला आली. 6:30 वाजता आली. जागा नाही मिळाली? जागा नाही मिळाली. इथे कोकणाचा चेडू आहे. ये ताई इकडे पुढे. तू मगाशी बघितलं एकदम ट्रेन मध्ये एकदम ट्रेन जेव्हा आली प्लॅटफॉर्मवर तेव्हा एकदम जोरात चढली. बघितलं. सवय झाली आता याची. हो. पण आता इतक्या वेळ बसून कुठे जाणार? इथे जागेवर. इथे आम्हाला आतमध्ये करता शिरायला जागा नाहीये.
कारण का जिथे जागा मिळते लोक जेवढे तितक्या त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बॅगा लोकांकडे भरपूर आहेत. कारण का मुंबईत जर कोकणामध्ये गणेशोत्सवाकरता लोक जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याकडून ज्या इथून सर्व सामान अगदी मकरपासून सर्व सामान राईस तर गणपती